हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स। आज आपण वडापाव बनवणार आहोत। वडापाव सर्वांनाच आवडतो, छान लागतो खायला। मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेत। मोठे असेल तर तुम्ही कापून घेऊ शकता। आता मी याचे 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला। मऊ शिजवून घ्यायचा आपल्याला बटाटा। आणि इथे मी ना 5-6 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि ना मीठ आणि पुदिन्याची पानं पेस्ट करून घेणार आहे। इथे मी 2 वाटे बेसन पीठ घेतले आणि थोडंसं आहे ना 4-5 चमच आहे ना तांदळाचं पीठ घेतले। मीठ टाकले चवीपुरतं आणि थोडंसं आहे ना संदेव नमक टाकले आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडीशी मिरची पावडर चवीपुरती। आपण याची ना पेस्ट करून घेणार आहोत। आपल्याला थोडी घट्टच ठेवायची, पातळ नाही करायची जास्त। बघा किती घट्ट केली मी, जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही। आपल्याला डोश्याच्या बॅटर सारखं ठेवायचं आहे। चांगल्या गाठी फोडून घ्यायच्यात। आता इथे बटाटे ना 3 शिट्ट्या करून घेतल्यात, मी ते सोलून घेत आहे। सर्व बटाटे सोलून घेतलेत। आता आपण त्याला फोडणी देण्याची तयारी करणार आहोत। एकदम मऊ शिजवायचेत आपल्याला बटाटे। आता इथं आपण आहे ना फोडणी देणार आहोत बटाट्याच्या भाजीला। मी 2 चमच तेल टाकले तापायला कढईमध्ये। त्याच्यात आहे ना थोडेसे मोहरी आपल्याला तडतडू द्यायची चांगली गरम तेलात। मोहरी तडतडली की आपण त्याच्यात ना जिरे टाकणार आहोत। जिरे पण तडतडले की आपण त्याच्यात ना थोडेसे ना अख्खे धणे टाकणार आहोत, एक अर्धा चम्मच। आणि एक बारीक चिरलेला कढीपत्ता टाकणार आहोत। एक 10-12 पानं टाकायची बारीक चिरून टाकायचं, म्हणजे वडापाव खाताना ना आपल्याला ते जाणवणार नाही। आणि याच्यात आपण ती पेस्ट करून घेतली होती ना, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, अद्रक, लसूण आणि मीठ, ते याच्यात आपण टाकणार आहोत आणि परतून घेणार आहोत। हळद टाकायची अर्धा चम्मच। चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे। आता आपण आहे ना इथे ना भरपूर सारी ना धुवून स्वच्छ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपल्याला हे मिश्रण आहे ना फोडणी दिलेलं थंड होऊ द्यायचे, गरम नाही टाकायचे बटाट्यामध्ये। थंड झालं का बटाट्यात टाकायचे। मीठ आहे ना मी थोडंच टाकते इथं, कारण की मी ते वाटण्यात पण टाकलं होतं पेस्ट करताना। आता हे ना बटाट्यात आपल्याला थंड झालेलं आहे। आता आपल्याला ते ना मिक्स करून घ्यायचे चांगलं, म्हणजे तिखट आणि मीठ आहे ना सगळीकडे व्यवस्थित लागले जाईल। वडापाव आहे ना सगळ्यांनाच आवडतात, पण बाहेरचे काय होतं माहिती का, कुठलं तेल कधीच असतं माहीत नाही। आता आपण याचे ना छान छान बारीक बारीक वडापाव करून घेणार आहोत। तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता, छोटे मोठे। आमचे थोडे मोठेच असतात। आता हे ना इथं मी तेल तापत ठेवले। तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात ना वडापाव सोडून घेणार आहोत। मिश्रण आपण आधीच बनवून ठेवलं होतं, त्याच्यात गाठी नाही होऊन द्यायच्यात कुठलेच। चांगलं व्यवस्थित आहे ना एकसारखं कालून घ्यायचं आपल्याला। मी आता वडापाव तळून घेते, त्याच्यासोबत छोटे छोटे भजे पण तळते।
कारण की वडापाव तळूस तर ते भजी चांगले कुरकुरीत तळले जातात. चांगला आपल्याला दोन्ही साईडनी तळून घ्यायचा आहे. आपला वडापाव चांगला तळलेला आहे बघा. भजे काढून घ्यायचेत आपल्याला आधी, कारण की ते बारीक बारीक आहेत ना, छान कुरकुरीत तळलेत. पाहू शकता किती छान वडापाव झाला आहे. तर आपण अजून एक तळून घेत आहोत. आपण प्रत्येक वड्यासोबत ना थोडे थोडे भजे तळून घ्यायचे, म्हणजे ते जास्त वेळ तळतात ना, मग छान होतात वडापाव सोबत, आणि ते खायला पण खूप छान लागतात. आता आपण आहे ना असे करून मी सगळे वडापाव तळून घेत आहे. तुम्हाला नाही दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. अजिबात तेलकट नाही झालेत आणि दिसायला पण छान झालेत. पहा, मी सगळे तळून घेतलेत. किती छान दिसत आहेत बघा. भजे पण छान झालेत कुरकुरीत. आणि भजी तर मी जास्तच बनवलेत, कारण की आमची तर भज्यावरून वाद होतो, सगळ्यालाच पाहिजे नसतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.